डिसेंबर महिना म्हटलं की सगळीकडे केकचे वारे वाहू लागतात, कारण लवकरच वर्ष सरणार असतं आणि सगळीकडे कसं सेलिब्रेशनचं वातावरण असतं. या वातावरणाला अनुसरूनच आज आपण अगदी सोपा, झटपट आणि मुख्य म्हणजे घरात उपलब्ध असलेल्या साहित्यात तयार होणारा रवा केक करूयात. नमस्कार, मी श्रद्धा स्वागत करते तुम्हा सर्वांचं श्रद्धाज रेसिपीजमध्ये. आज अगदी सोपा, झटपट आणि मुख्य म्हणजे घरच्या घरी करता येईल असा रवा केक करूयात. सगळ्यात पहिले आपल्याला केक टीन तयार करून घ्यायचा आहे. मी इथे हा असा बटर पेपर लावून टीन तयार करून घेतला आहे. बटर पेपर नसला तर तेलाचा हात लावून मैदा सगळीकडे एकसारखा भुरभुरवून घ्यायचा. केक टीनऐवजी हा असा कुकरचा डबा घेतला तरीही चालेल. रवा केक बनविण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले रवा घ्यायचा आहे. जाड बारीक कुठलाही रवा घेतला तरीही चालेल, कारण असंही आपण मिक्सरलाच फिरवून घेणार आहोत. प्रमाणासाठी मी इथे मेजरिंग कप्स वापरलेत, पण असं काही नाही, आपल्या घरातली कुठलीही एखादी वाटी प्रमाणासाठी घेतली तरीही चालू शकेल. पाऊण कप आपल्याला साखर घ्यायची. ही आपली नेहमीची साधी साखर आहे. 1 कप मैदा घ्यायचा आहे. मैद्याऐवजी गव्हाचं पीठ घेतलं तरीही चालेल, पण अगदीच प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर गव्हाच्या पिठामुळे केक तितकासा राहीच नाही होत. 4 हिरव्या वेलच्या घालायच्या. अर्धा टीस्पून बेकिंग पावडर आणि अर्धा टीस्पून बेकिंग सोडा घालायचा आहे. अगदी चिमूटभर मीठ घालायचे. लक्षात घ्या, फक्त बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा मात्र फार जुना घेऊ नका, कारण मग सगळं प्रमाण अगदी व्यवस्थित घेऊनसुद्धा केक तेवढासा फुलत नाही. सगळं मिश्रण मिक्स करायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यात घालून फिरवून घ्यायचं आहे. मिक्सरमधून फिरवून घेतलेलं मिश्रण हे आपल्याला चाळून घ्यायचं आहे. मिश्रण व्यवस्थित चाळून घेणं हे फार महत्त्वाचं आहे, कारण आपण चाळून घेतल्यामुळे त्यामध्ये एअर फॉर्म होते आणि त्यामुळे मग केक छान फुलून येतो. आणि हे असं चाळून घेतल्यामुळे बघा, वेलचीची सालं ही अशी वर राहिली. बघा, हे आपलं रवा केकसाठी लागणारं प्रीमिक्स तयार झालं. हे असं प्रीमिक्स तयार करून त्याचं व्यवस्थित पॅकिंग करून तुम्ही सेल देखील करू शकता. आता यामध्ये आपण बाकीचे जिन्नस घालूयात. अर्धा कप तेल घालायचे. तेलाऐवजी तूप किंवा अमूल बटर वापरलं तरीही चालू शकेल. 1 कप साधं दूध घालायचे. सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. हे असं एकाच दिशेने व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. रवा आहे, रवा दूध शोषून घेतो, त्यामुळे पुन्हा पाव कप दूध घालायचे. यामध्ये अर्धा टीस्पून मावा इसेन्स घालते. व्हॅनिला इसेन्स घातलं तरीही चालेल. सगळं अगदी हलक्या हाताने एकाच दिशेने मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, ही अशी कन्सिस्टन्सी असायला हवी. स्पॅच्युलाने एकदा असं हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे. आता मात्र अजिबात वेळ न घालवता केक बेक करण्यासाठी ठेवायचं आहे. हे बॅटर आता आपण ग्रीस केलेल्या केक टीनमध्ये ओतूयात. हे असं हलकंसं टॅप करायचं आहे. एकीकडे हे पातेलं मी 10 मिनिटांपूर्वी मध्यम आचेवर गरम करायला ठेवलं होतं. त्यामध्ये ही अशी जाळी ठेवायची आणि या जाळीवर आपला केक टीन ठेवायचा आहे. बघा, आपण केक टीन ठेवला आहे, त्याच्या सगळ्या बाजूंनी ही अशी थोडीशी जागा आहे, म्हणजे सगळ्या बाजूंनी अगदी एकसारखी हीट मिळून केक आपला एकसारखा बेक होईल. आता पातेल्यावर झाकण ठेवायचं आहे आणि काहीतरी जड वस्तू ठेवायची, जेणेकरून आतली हीट बाहेर येणार नाही. साधारण 30 ते 35 मिनिटं हा केक मध्यम आचेवर बेक करून घ्यायचा आहे. अवनमध्ये करणार असाल तर 180 डिग्री सेल्सिअसला 25 ते 30 मिनिटं इनफ आहेत. साधारणपणे 35 मिनिटं झाली आहेत. केकचं झाकण उघडूयात. ही अशी टूथपिक किंवा सुरी घालून चेक करायचं, व्यवस्थित क्लिअर बाहेर आली म्हणजे आपला केक अगदी व्यवस्थित बेक झाला आहे. तर हा केक आपण बाहेर काढून घेऊया. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गरम असताना केक अजिबात डिमोल्ड करायला जायचं नाही. सगळ्यात महत्त्वाचं सिक्रेट मी तुम्हाला सांगते, की जेणेकरून तुमचाही केक अगदी मऊ लुसलुशीत जसा बेकरीमध्ये मिळतो तसा तयार होईल. ते म्हणजे हा असा घट्ट पिळलेला ओला कपडा या केकवर गरम असताना अंथरून ठेवायचा. असा ओला रुमाल घातल्यामुळे एकतर आपला केक गरम असल्यामुळे त्यातील वाफ आणि रुमालातील मॉइश्चर हे आतल्या आत राहून केक अगदी मऊसूत जसा बेकरीत मिळतो तसा तयार होतो. ही क्रीमलेस केकसाठी अगदी सिक्रेट टीप आहे, नक्की करून बघा.
साधारण तासाभराने केक बऱ्यापैकी गार झालाय. आता त्याचे एजेस क्लिअर करून घेऊया. केक टीनमधून बाहेर काढूयात. बघा, अगदी सहज केक डिमोल्ड होतोय. बटर पेपर काढूयात. सगळ्या बाजूंनी बघा केक कसा एकसारखा बेक झालाय. आता आपण केक कट करून घेऊया. तुम्हाला मी केक कापतानाही कळत असेल की अगदीच मऊसूत केक झालाय. बघा, अगदी जवळून मी तुम्हाला केक दाखवते. एकदम स्पॉन्जी आणि अगदी मऊसूत असा केक तयार झालाय. कधीतरी मस्त अशा निवांत संध्याकाळी वाफाळता आल्याचा चहा आणि हा केक, अजून काय हवं बरं. अगदी सोप्या पद्धतीने केलेला हा रवा केक तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि तुमचे अभिप्राय मला जरूर कळवा. धन्यवाद.